जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात एक असं मंदिर आहे जिथे अब्जावधी रुपयांचा खजाना लपलेला आहे, एक अशी तिजोरी आहे जी आजपर्यंत उलगडली गेली नाही आणि जिथे इतिहास, रहस्य, अध्यात्म आणि वास्तुकला यांचा अद्भुत संगम दिसतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अद्भुत भारतमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत केरळमधील सुप्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल बद्दल. हे मंदिर केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक मानलं जातं. गुप्त तिजोऱ्या, प्रचंड खजिना, राजघराण्याचा इतिहास आणि व्हॉल्ट बीचे रहस्य. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या रहस्यमय मंदिराची सुरुवात होते एका महान ऋषींपासून, ज्यांचं नाव होतं दिवाकर मुनी. असं म्हणतात की ते भगवान विष्णूंचे परम भक्त होते. ते दिवस रात्र तपश्चर्या आणि पूजा करण्यात मग्न असायचे. एके दिवशी त्यांच्या आश्रमात एक दिव्य आणि तेजस्वी बालक प्रकट झालं. त्या बालकाच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. दिवाकर मुनींनी त्या बालकाला आपल्या आश्रमात राहण्याची विनंती केली, पण त्या बालकाने एक अट ठेवली. जर तुम्ही माझा अपमान नाही तरच मी आश्रमात राहील. दिवाकर मुनींनी ती अट मान्य केली. काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण एक दिवस असं काही घडलं की ज्यामुळे पूर्ण इतिहास बदलला. पूजेच्या वेळी त्या बालकाने पूजेमध्ये ठेवलेला शालिग्राम गळला. हे पाहून ऋषींना प्रचंड राग आला आणि ते त्या बालकाला ओरडले. क्षणातच ते बालक अदृश्य झाले. आश्रमात शांतता पसरली, पण अदृश्य होताच त्या बालकाचा आवाज घुमला. जर तुम्हाला मला पुन्हा पाहायचं असेल तर अनंतन काढू येते. दिवाकर मुनी त्या दिशेने निघाले. दाट जंगल, अंधार आणि गूढ वातावरणातून प्रवास करत ते अनंतन काढू येथे पोहोचले आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते पाहून ते थक्क झाले. त्यांच्यासमोर भगवान विष्णूंचं विराट स्वरूप प्रकट झालं होतं. भगवान विष्णू शेषनागावर विसावल्या अवस्थेत होते. इतकं विशाल रूप की ते नजरेत मावत नव्हतं. दिवाकर मुनींनी भक्तिभावाने प्रार्थना केली, प्रभू कृपया आपलं रूप लहान करा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमचं दर्शन घेता येईल. भगवान विष्णूंनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्या पवित्र स्थळी पुढे जाऊन उभारलं गेलं श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल. पद्मनाभ या नावाचा अर्थ म्हणजे पद्म म्हणजे कमळ आणि नाभ म्हणजे नाभी. म्हणजेच भगवान विष्णूंच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत आणि हाच आहे या नावाचा दिव्य अर्थ. ही पद्मनाभ स्वामी टेम्पल हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर हजारो वर्षाचा इतिहास जपणारे एक जिवंत स्मारक आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर हजारो वर्षांहून अधिक जुनं आहे. 18व्या आणि 9व्या शतकात अनेक प्राचीन तमिळ ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख दिसतो. त्या काळातही हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात अत्यंत पवित्र तीर्थस्थानांपैकी एक मानलं जात होतं. पण या मंदिराचा इतिहास एका राजामुळे कायमचा बदलला. त्या राजाचं नाव होतं मार्तांडवर्मा. 18व्या शतकात त्यांनी त्रावणकोर साम्राज्य अधिक शक्तिशाली बनवलं आणि त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. विशाल गोपुरम, मजबूत भिंती, सुंदर वास्तुकला आणि अनेक धार्मिक परंपरा या काळात विकसित झाल्या. इसवी सन 1750 मध्ये त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यांनी संपूर्ण त्रावणकोर राज्य श्री भगवान पद्मनाभांना समर्पित केलं. या विधीला त्रिपडी दामन असं बोललं जातं. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला राजा नाही तर भगवान पद्मनाभांचा दास घोषित केलं. राजांनी जाहीर केलं, या राज्याचे खरे अधिपती भगवान पद्मनाभ आहेत, आम्ही तर त्यांचे दास आहोत. त्या क्षणापासून त्रावणकोरचे सर्व राजे आपल्या नावासमोर पद्मनाभ दास अशी उपाधी लावू लागली. ही घटना भारतीय इतिहासातील सर्वात अनोख्या राजकीय आणि धार्मिक घटनांपैकी एक मानली जाते. आजही त्रावणकोर राजघराण्याचं मंदिरांशी एक अतूट नातं आहे. मंदिरातील अनेक परंपरा आणि धार्मिक विधींमध्ये राजघराण्याचा महत्वाची भूमिका कायम आहे आणि कदाचित म्हणूनच हे मंदिर आजही केवळ एक श्रद्धेचं केंद्र नाही तर श्रद्धा, सत्ता आणि इतिहास यांचं एक अद्भुत जिवंत प्रतीक मानलं जातं. ही पद्मनाभ स्वामी टेम्पल हे मंदिर केवळ रहस्य आणि खजिन्यांसाठी प्रसिद्ध नाही तर त्याची भव्य वास्तुकला देखील जगभरातील लोकांना आकर्षित करते. हे मंदिर दक्षिण भारतातील वास्तुकलेचा एक अद्भुत अप्रतिम नमुना मानलं जातं. येथे केरळ शैली, तमिळ शैली आणि विजयनगर वास्तुकलेचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. मंदिराचा विशाल आणि भव्य गोपुरम दूरवरूनही नजरेत भरतो. सुमारे 100 फूट उंच असलेला हा गोपुरम अत्यंत सूक्ष्म कोरीव कामाने सजवलेला आहे. प्रत्येक मूर्ती, प्रत्येक नक्षीकाम प्राचीन भारतीय कलाकारांच्या असामान्य कौशल्याचे आशय देते. मंदिराच्या आत प्रवेश करताच एक वेगळंच आध्यात्मिक विश्व अनुभवायला मिळते. इथे आहेत लांब दगडी मार्ग, विशाल ग्रेनाइटचे खांब, सूक्ष्म सुंदर कोरीव काम, प्राचीन भिंतीचित्र आणि शांत आणि पवित्र तलाव. असं म्हणतात की मंदिरातील काही मार्गांमध्ये शेकडो खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर वेगळं नक्षीकाम करण्यात आलं आहे. पण या मंदिरातील सर्वात आकर्षक म्हणजे भगवान विष्णूंची भव्य मूर्ती. सुमारे 18 फूट लांब असलेली ही मूर्ती भगवान
विष्णूंना शेषनागावर विसावलेल्या अवस्थेत दर्शवते. भगवानांच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहे. ही मूर्ती सामान्य दगडापासून तयार केली नाही. विशेष म्हणजे ती 12,008 पवित्र शालिग्राम दगडांपासून बनवण्यात आली आहे. हे शालिग्राम नेपाळमधील गंडकी नदीतून आणण्यात आल्याचं मानलं जातं. आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना भगवानांचं संपूर्ण रूप एका दरवाज्यातून दिसत नाही. दर्शनासाठी 3 वेगवेगळे दरवाजे आहेत. पहिल्या दरवाज्यात भगवानांचा चेहरा, दुसऱ्या दरवाज्यात मध्यभाग आणि तिसऱ्या दरवाज्यात चरण दिसतात. ही रचना केवळ वास्तुकलेचा चमत्कार नाही, तर ती भक्तांना आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव देते. म्हणूनच या मंदिरात प्रवेश करताच लोकांना एक वेगळी दिव्य ऊर्जा जाणवते. श्री पद्मनाभस्वामी टेम्पल या मंदिराची सर्वात जास्त चर्चा होते ती त्याच्या गुप्त खजिन्यामुळे. शेकडो वर्षापासून भूमिगत तिजोऱ्यांमध्ये अमाप संपत्ती लपलेली असल्याच्या कथा सांगितल्या जातात. पण 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरातील काही गुप्त तिजोऱ्या अधिकृतपणे उलगडण्यात आल्या आणि जे समोर आलं ते पाहून संपूर्ण जग हादरलं. त्या अंधाऱ्या भूमिगत कक्षांमध्ये सापडलं सोन्याचे दागिने, हिरे आणि मौल्यवान रत्ने, शुद्ध सोन्याच्या मूर्ती, प्राचीन सोन्याची नाणी, मौल्यवान मुकुट आणि अनेक फूट लांबीच्या सोन्याच्या साखळ्या. काही वस्तू इतक्या जुन्या होत्या की त्यांचा संबंध थेट राजघराण्यांशी आणि ते परदेशी व्यापाऱ्यांपर्यंत जोडला जाऊ लागला. असं म्हटलं जातं की हा खजिना शेकडो वर्षांपासून मंदिरात जमा होत गेला. राजे, व्यापारी आणि भक्तांनी पद्मनाभांना अर्पण केलेली ही संपत्ती आज एका अविश्वसनीय खजिन्यात बदलली होती. या खजिन्याची किंमत लाखो कोटी रुपयांमध्ये असल्याचं सांगितलं जात होतं. काही अंदाजानुसार त्याची किंमत लाखो अब्जावधी डॉलर्सपर्यंत जाऊ शकते आणि याच कारणामुळे श्री पद्मनाभस्वामी टेम्पल हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानलं जाऊ लागलं. पण या सर्व तिजोऱ्यांमध्ये एक अशी तिजोरी होती जी आजपर्यंत उलगडली गेली नाही. वॉल्ट बी. म्हणतात की या तिजोरीमध्ये आणखी एक मोठं रहस्य दडलं आहे आणि इथूनच सुरू होते या मंदिरातील गूढ आणि थरारक रहस्य. मंदिरातील इतर तिजोऱ्या उघडल्यानंतर जगभरातील लोकांचं लक्ष एका विशेष तिजोरीकडे गेलं आणि त्या तिजोरीचं नाव होतं वॉल्ट बी. श्री पद्मनाभस्वामी टेम्पल मधील ही सर्वात रहस्यमय तिजोरी मानली जात होती. विशेष म्हणजे ही तिजोरी आजपर्यंत अधिकृतपणे उलगडली गेली नाही. असं म्हटलं जातं की या तिजोरीचं संरक्षण प्राचीन आध्यात्मिक शक्तींनी केलं आहे. तिजोरीच्या दरवाजावर सर्पाची चिन्ह कोरलेली आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दरवाजावर कोणताही साधा लॉक किंवा कुलूप दिसत नाही. यामुळेच या तिजोरीवरती अनेक रहस्यमय कथा निर्माण झाल्या. काही लोकांच्या मते ही तिजोरी नागबंधन नावाच्या शक्तिशाली मंत्रांनी बंद करण्यात आली आहे. असं सांगितलं जातं की हे मंत्र अत्यंत सिद्ध संत किंवा तांत्रिक निष्क्रिय करू शकतात. काही कथांनुसार पूर्वी तिजोरी उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर संकट आली, काहींचे अपघात झाले, तर काहींना अनपेक्षित दुर्दैवाचा सामना करावा लागला. मात्र या गोष्टीचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. हे खरं आहे की फक्त लोककथा किंवा अफवा आजपर्यंत कोणीही निश्चित सांगू शकलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, वॉल्ट बी आजही जगातील सर्वात गूढ आणि रहस्यांपैकी एक मानलं जातं आणि कदाचित याच रहस्यामुळे लाखो लोक आजही या मंदिराकडे आकर्षित होतात. श्री पद्मनाभस्वामी टेम्पल हे केवळ एक मंदिर नाही, तर सत्ता, श्रद्धा, इतिहास, अध्यात्म आणि रहस्य यांचं जिवंत प्रतीक आहे. गुप्त तिजोऱ्या असोत किंवा अब्जावधी रुपयांचा खजिना असो किंवा हजारो वर्षापासून जपलेली परंपरा, हे मंदिर आजही संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करतं आणि कदाचित यातील काही रहस्य अशी आहेत जी कायमच रहस्य राहणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अद्भुत भारत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही येथे घेऊन येतो भारताच्या इतिहासातील, अध्यात्मातील आणि रहस्यांनी भरलेल्या अशा अद्भुत कथा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोमांचक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.